नमस्कार. मुलांक 9 बद्दल आपण छोट्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्यांचे गुण आणि वैशिष्ट्य. त्यांचे विशेष गुण गुण म्हणजे त्यांचा क्रियाशीलपणा, साहसी वृत्ती, त्यांनी एक जे काही ध्येय किंवा काम घेतलेलं असतं ते तडीच नेल्याशिवाय ते राहत नाहीत. अशा प्रकारचे त्यांचे गुणवैशिष्ट्य गुण आहेत. परंतु आज मुद्दाम म्हणून आपण त्यांचे दोष कशा असतात आणि त्यांनी उपाय काय केले पाहिजे हे आज आपण पाहूयात. त्यांचे दोष म्हणजे चांगल्या प्रकृतीमुळे त्यांची विकारवस्था, वरचढपणा आणि मीच अहंकार काहीसा आणि गर्विष्ठपणा अशा प्रकारचे दोष त्यांचे असतात. कलहाचं काही घटना घडू शकतात. म्हणून वास्तूमध्ये जर का पश्चिमेकडनं अधिक त्यांचे दोष जर का असतील, घरामध्ये पश्चिमेचा प्रवाह, बोरवेल, विहीर, प्रांगण आदी वेगवेगळे दोष जर का असतील तर अशा प्रकारची विकारवस्था आणि व्यसनाधीनता आणि भांडण तंटा यांना त्यांना बऱ्याच घटनांना सामोरं जावं लागतं. यासोबतच आग्नेयमध्ये जर का टॉयलेट असेल किंवा मोठा टेरेस असेल तर यांचा व्यसनाधीनतेकडं किंवा बाहेरख्यालीपणा आपण ज्याला म्हणतो तिकडे हे वळू शकतात. आणि म्हणून अशा प्रकारचे उपाययोजना जर का केली तर त्यांचा बराचसा संयम किंवा त्यांना चांगल्या प्रकारचे जीवन जगता येऊ शकतं. तर मुलांक 9 असणारा जो पती असतो तो अर्थात सुदृढ, खेळाची आवड असणारा असला तरी पण त्यांना त्याच्या शारीरिक भावनांचा विचार करता तो चांगला सुंदर स्त्रीची तो निवड करतो आणि काहीचा संशयीपणा पण यांच्यामध्ये हा असतो. परंतु इतर सगळ्या भाग्यकांपेक्षा ह्या 9 मुलांकामध्ये पैसे आर्थिक मिळवणं, छान रेलचेल असणं हा चांगला भाग दिसून येतो. 9 मुलांक असणारी पत्नी जी आहे ती क्रियाशील असते, सर्वसामान्य आपल्या पतीला व्यवसायामध्ये मदत करू शकते. त्याच्यामध्ये वाक्चातुर्य म्हणजे कम्युनिकेशन स्किल आपण ज्याला म्हणतो तो खूप चांगल्या पद्धतीने असतं. म्हणून तो घरामध्ये संवाद ती खूप छान राखते. परंतु सोबतच जरा सासू नंदवाबरोबर जमणं थोडंसं कठीण वाटतं, कारण त्यांचा अधिकार गाजवण्याची जी वृत्ती असते काहीसा अहंकारपणा असतो. म्हणून तशी काळजी घेणं त्यांनी आवश्यक असतं. तर ह्या मंडळींनी आरोग्य संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे, तर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळं हा उष्णता म्हणजे ताप येणं, मूत्रपिंड, मूतखडा किंवा मूळव्याध अशा प्रकारचे आजार त्यांना होऊ शकतात. म्हणून तशी काळजी घेतलेली बरी राहील. आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये जन्मलेली जी मंडळी आहेत त्यांना शनिग्रहाचा त्याच्यावरती प्रभाव असल्यामुळं सांधेदुखी, गुडघादुखी असे आजार होऊ शकतात. म्हणून तशी काळजी घ्यावी. योगासनं आदी प्राणायाम आदी गोष्टी आपण करू शकता. यांना आवडता रंग यांचा म्हणजे सुखकर वाटणारा म्हणजे पांढऱ्या आणि करड्या रंगाच्या छटा, जांभळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकता किंवा तसे वस्त्र आपण वापरू शकता. यासोबत त्यांनी हिरे, पुष्कराज, पाचू अशा प्रकारचे रत्न पण वापरू शकतात की जेणेकरून त्यांना सुखकर ह्या दोषांवरती मात करणं हे सोपं जाऊ शकेल. तर अशा प्रकारचे वेगवेगळे मुलांक, त्याचे गुणदोष, वैशिष्ट्य की जेणेकरून आपण एकमेकाला सांभाळून घेऊ शकू अशा प्रकारचं विवरण मी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलवरती मी केलेलं आहे. नक्कीच तुम्ही याच्यावरती कमेंट करू शकता किंवा काही वेगळ्या प्रकारची मदत जर का लागली वास्तूच्या संदर्भात किंवा इतर गोष्टी तर आपण नक्कीच कळवू शकता.